त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी, मागिलाचे दुःख लागोने दे अंगा, अंतर हे संगाने दे पुढे. तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, जानती महिमान श्रुती ऐसे, मागिलाचे दुःख लागोने दे अंगा, अंतर हे संगाने दे पुढे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी, मागिलाचे दुःख लागोने दी अंगा, अंतर हे संगाने दी पुढे. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा सेवेसाठी निवडलेला हा अभंग. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःला आलेला भक्तीचा गोड अनुभव जगाला समजावून सांगावा या हेतून या अभंगातून विचार मांडतायत. महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीचं, पारमार्थिक सेवेचं, नामस्मरण आदी साधनेचं जे सुख आहे, जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत ते थोडंसं आपल्याला नको वाटतं. मन अंतकरण त्या सेवेमध्ये प्रवृत्त होत नाही. पण महाराज म्हणतात एकदा का त्या भगवंताच्या भक्तीचं सुख कळलं की मग मात्र मनुष्य अंतकरणापासून त्या ठिकाणी समरस होतो आणि तो परमात्मा वर्तमान काळातील दुःख घालवतोच, पण त्या साधकाचं भूतकाळातील दुःखाचाही तो परिहार करतो आणि भविष्य काळातील जन्ममृत्यू आदी संकट आणि दुःख त्याचंही तो निवारण करतो. तो परमात्मा त्या आनंदामध्ये, त्या संगामध्ये कधीही अंतर पडू देत नाही. असा जो परमात्मा आहे, महाराज म्हणतात तो सर्वार्थानं संपन्न आहे, सर्व विषयानं संपन्न आहे आणि त्याला जाणणारे श्रुती शास्त्र ग्रंथ ते त्याची साक्ष देत आहेत. विठाला 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 विठाला. अभंगातील 3ही चरणाचा हा सारांश विषय आपल्या पुढे मांडला. भगवान श्री भैरवनाथाच्या पवित्र अशा या प्रांगणामध्ये श्री क्षेत्र भोयरे पठार खुर्द आदर्श गाव तालुका जिल्हा नगर या ठिकाणी संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, भैरवनाथ जयंती उत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्या सर्व पूज्य संतांच्या देवतांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम होतोय. अर्थात अधिष्ठान दैवत भगवान भैरवनाथाची कृपा, रुक्मिणी पांडुरंग माऊली तुकोबाराय सकल संतांचेही कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर आपल्या या गावाची जी सर्व श्रद्धास्थानं आहेत त्या पूजनीय सर्व संत वृंदांचेही आशीर्वाद घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामध्ये
बालयोगी सदानंद महाराज असतील, वैकुंठवासी विठ्ठल महाराज गुले गुरुजी असतील, पूजनीय रामदास बाबा खोडदे असतील, दादा महाराज लामखडे, दादा महाराज सारंग, डॉक्टर नाना महाराज सारंग, वैकुंठवासी शंकर महाराज राळेगण, शांतीब्रह्म सर्वांचे गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर, योगेंद्र दादा, डॉक्टर नारायण महाराज, ज्ञानेश्वर माऊली कदम, वैकुंठवासी पूजनीय बाळकृष्ण महाराज बोंदे, हरिभक्तीपरायण दशरथ भाऊ ठुबे, या सकल संतांचे आशीर्वाद आणि प्रेरणा, त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्या आदरणीय महाराज मंडळींच्या उपस्थितीनं भक्तिसंपन्नरित्या या ठिकाणी पार पडतोय, त्यामध्ये या व्यासपीठाची सेवा सांभाळणारे आदरणीय मोहनजी महाराज उरमुडे, त्याचबरोबर गायनाचार्य, आपल्या या गावाला सातत्यानं ज्यांची सेवा लाभते अशी आपली आदरणीय मंडळी, त्यामध्ये शिवाजी महाराज बिराजदार, संतोष महाराज वाघ, मधुकरजी महाराज शिंदे, ज्ञानेश्वरजी महाराज कोठारे, कीर्तनाला साथ करण्यासाठी निमगाव वाघा या ठिकाणची नवनाथ वारकरी शिक्षण संस्था, त्याचबरोबर मृदंगाची सेवा जे आपल्याला देत आहेत ते आदरणीय शहाजी महाराज गदादे, बाजीराव महाराज वराट, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी संप्रदायाचे सर्व अभ्यासक, उपासक आणि आपल्या गावातील भजनी मंडळी, परिसरातील येणारे सर्व भाविक आणि भजनी, आपला हात परिसर आणि पंचकृषी वारकरी संप्रदायाच्या विचाराने वाटचाल करणारी आहे. अनेक पिढ्यांचा हा वारसा आपल्या सर्व महाराष्ट्राला आणि या परिसराला सुद्धा तो लाभलेला आहे. तुकोबाराय म्हणतात तसं, माझ्या वडिलांची मी रासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, या न्यायानं आपण हा परमार्थ या ठिकाणी करीत आहात. आणि आपल्या या गावचं वैशिष्ट्य ईश्वर भक्ती तर आपण करीतच आहात, पण या भारताच्या संरक्षणासाठी अशी काही विशेष गावं या राज्यात आणि देशात आहे की ज्या गावांचा विशेष उल्लेख सगळीकडे होतो, आणि त्यामध्ये आपल्या भोयरे पठारचा सुद्धा उल्लेख होतो की आपले अनेक तरुण, अनेक मंडळी देशाच्या सीमेवर उभं राहून देशाचं, तुमचं आमचं या संस्कृतीचं रक्षण करतायत. आणि म्हणून या सर्वांच्याच सहयोगानं, त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, आपले सर्व पदाधिकारी मंडळी, गावातील प्रमुख, त्याचबरोबर मुंबईकर, पुणेकर आणि आपले सर्व ग्रामस्थ, अशा सर्वांच्या सहयोगानं हा कार्यक्रम संपन्न होताना आजची सेवा आपण सर्वांनी सोपवलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जो भगवान भैरवनाथांच्या सेवेसाठी आपण घेतला आहे, या अभंगामध्ये महाराज जनसामान्यांना भक्तिसुखाविषयी अवगत करून देत आहेत. अर्थात संत महात्म्यांना स्वतः आध्यात्मिक सेवेचा अनुभव आहे. तुकोबाराय म्हणतात, अनुभवे आले अंगात ते या जगात येत असे. संतांनी कधीही कुठलाही विचार अनुभवाशिवाय सांगितला नाही. ज्या साधनेविषयी बोलायचं ती साधना त्यांनी स्वतः केली, स्वतः अनुभवली, आणि मग जगाला मोठ्या आत्मविश्वासानं, मोठ्या आदरानं ती साधना ते सांगत राहिले. आणि म्हणूनच वारकरी संतांचे जे विचार आहे, आपल्या संतांचं जे वाङ्मय आहे, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल किंवा सकल संत गाथा असेल, हे विचार अखंड टिकणारे विचार आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे विचार येत असतात. काळाच्या ओघामध्ये ते विचार निर्माण होतात आणि काळाच्या ओघात पुन्हा ते लुप्तही होतात. पण वारकरी संतांचे विचार, जसं रामायण, महाभारत, श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र हे अखंड टिकणारे आहेत, तसं गाथा, ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मय हे चिरंतन समाजाला मार्गदर्शन करत राहणारे विचार आहेत.
चंद्र सूर्य असेपर्यंत हे विचार आहे. आमची वडीलधारी संत मंडळी तर म्हणायची की चंद्र सूर्य असेपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही, तर गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. आणि म्हणून इतके पवित्र आणि श्रेष्ठ विचार, ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही, ज्याच्यामध्ये कुठलं पाखंड नाही, ज्या विचारांमध्ये कुठे आत्मप्रौढी नाही. अनेकविध संप्रदाय या भूतलावर कार्य करत असतात, आजही करतायत, पूर्वी करत होते. परंतु काळाच्या ओघामध्ये त्याचा आस्त झालेला देखील पाहायला मिळतो. वैकुंठवासी वेदांत वाचस्पती वारकरी संप्रदायाचे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं, जगन्नाथ अण्णा पवार. ते म्हणायचे की संतांनी निर्माण केलेले संप्रदाय हे चिरंतन राहतील आणि माणसांनी निर्माण केलेले संप्रदाय हे माणसं असेपर्यंतच राहतील. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण माऊली तुकोबारा यांच्या या विचारांशी जोडलेली मंडळी आपण आहोत. भले गाथेचा अर्थ सर्वांना उमजेल असं नाही, गाथेचं अखंड चिंतन करणाऱ्यांना सुद्धा तो अर्थ उमजत नाही, ज्ञानेश्वरीचा अर्थ उमजेल असं नाही. परंतु व्रत, उपवास, वारी, भजन, पारायण, कीर्तन, हरिपाठ, काकड आरती या सेवेच्या रूपानं आपण त्याच्याशी जोडलेले आहोत. आपली भावनिकता, श्रद्धा तिथे समर्पित झालेली आहे. आणि तेवढी गोष्ट सुद्धा मानवी जीवाच्या कल्याणासाठी पुरेशी आहे, श्रेष्ठ आहे. कारण संतांनी सांगितलं, एरवी किती प्रकांड पंडित असेल पण तो जर शुष्क असेल, कोरडा असेल, भावरहित असेल तर त्याच्या तत्वज्ञानाचा, त्याच्या स्वतःच्या उद्धारासाठी उपयोग होत नाही आणि जगत कल्याणासाठी उपयोग होत नाही. पण अंतःकरणात भाव धारण केलेला एखादा भाबडा भक्त असेल तर त्याचा एकट्याचा नाही तर अनेकांचा उद्धार तो करू शकतो. महाराजांची भाषा आहे, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीता, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीता, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीता, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीता. भावे गाता गीत विठोबा विठोबा भावे गाता गीत विठोबा महिला मंडळ पुढे सरका, विठोबा सरका, पुढे सरका. भावे गाता गीत विठोबाची. तुका म्हणे कोटी कुळेती पुढे सरका, पुढे सरका. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीता, भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे. किती विश्वासानं सांगतायत महाराज. एकट्याचा उद्धार नव्हे, कोटी कुळांचा उद्धार हा भगवन नामस्मरणानं, भावनेनं, श्रद्धेनं शक्य आहे. आणि म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. आता हा उत्सव आपण करताय म्हणजे धन लागतं, काही विवेचन निरूपण करायचंय, काही आध्यात्मिक विषयावर चर्चा करायची म्हणजे ज्ञान लागतं, धन पाहिजे, ज्ञान पाहिजे.
अशा पद्धतीचं काही गोड गायन वादन भजन सादर करायचे म्हणजे गुण पाहिजे, गुण पाहिजे, ज्ञान पाहिजे, धन पाहिजे. आणि इथे येऊन या सेवेत सहभागी व्हायला पुण्य सुद्धा पाहिजे बरं का. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली ज्ञान गुण धन पुण्य हे सगळं परमार्थासाठी पाहिजे. हे सर्व आवश्यक आहे. पण मी आपल्याला सांगेल की परमार्थामध्ये आणखी गोष्ट पाहिजे आणि ती अत्यावश्यक आहे, तो म्हणजे भाव. महाराज म्हणतात भावची कारण 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 सामणे आन विठोबा तुकाने आन विठोबाची तुकाने आन विठोबाची. शपथ घेऊन सांगताय तुका म्हणे आन विठोबाची. हा काही न लगे एक भावची कारण. किती ठिकाणी महाराजांनी हा विचार आपल्या पुढे ठेवला. स्वयंपाक करायचा आमच्या माता भगिनी दररोज त्यांची सेवा सुरू असते. पहा घरामध्ये भाजी करताना कधी कधी मसाला नसतो, कधी अमुक वस्तू नसते, तमुक नसते. स्वयंपाक होईल पण मीठ नसेल तर स्वयंपाक होईल काय. रुची नेती अन्न जात नसता लवण. तसं महाराज म्हणतात तुका म्हणे फिके अवघे भावावीन मीठ नाही अन्न ते न्याय. उदाहरणच दिलं महाराजांनी त्या स्वयंपाकाचं. भावनेशिवाय श्रद्धेशिवाय परमार्थ फिका आहे. आणि म्हणून या जगामध्ये अशी माणसं विषय स्मरणात राहिली जे मोठे ज्ञानी होते पण अंतकरणात भाव होता तेच ध्यानात राहिले. मला सांगा ज्ञानोबाराय तुकोबारायांप्रमाणे ज्ञान सांगणारे लोक नव्हते का? शंकराचार्यांप्रमाणे तत्वज्ञान विशद करणारे लोक नव्हते का? होते. शंकराचार्यांच्या काळामध्ये अनेक लोक होते, मोठमोठे तत्ववेत्ते होते. अगदी आपल्या भारतामध्ये 6 शास्त्र आपण म्हणतो, 4 वेद म्हणतो, 18 पुराण. तर ही 6 शास्त्र जशी आस्तिक 6 दर्शन आहे तसे नास्तिकांचं सुद्धा काही मत आहे आणि त्यांनीही आपली विद्वत्ता तिथे पणाला लावलेली आहे. कारण एखादी गोष्ट प्रतिपादन करायला जेवढी बुद्धी लागते त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी त्याला विरोध करायला लागते. म्हणून देव नाही म्हणण्यासाठी अनेक बुद्धिमानांनी आपली बुद्धिपणाला लावली. पुराण काळापासून ते वर्तमान काळापर्यंत अशी उदाहरणं घडली. पण ते लोक समाजाच्या ध्यानात राहिले नाही आणि त्यांना समाधानही प्राप्त झालं नाही. त्याचं कारण त्यांच्याकडे ज्ञान होतं पण भाव नव्हता, श्रद्धा नव्हती, भक्ती नव्हती, सेवा नव्हती. आणि म्हणून वारकरी संतांचं वैशिष्ट्य असं आहे, एकाच वेळी इथे ज्ञानही आहे, भक्तिभावही आहे आणि तुमच्या आमच्या सामान्य साधकासाठी अभिप्रेत असणारे जे अध्यात्मातील सद्गुण आहे त्या सद्गुणांचं देखील भांडार म्हणजे संत आहे. महाराज म्हणतात पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी याच पळे होती, सिद्ध अनोनी लाविले पंथिगा. वैराग्यही होतं, ज्ञानही होतं, भक्तीही होती आणि म्हणूनच त्यांनी आपले अनुभव जगापुढे मांडले. त्यांनी स्वतःही चिंतन केलं आणि त्या चिंतन मंथनातून आलेला अनुभव आपण एकट्यानं घ्यावा ही भावना त्यांच्या मनाला कधी स्पर्शली नाही. सेवितो वाटे तो सेवितो वाटे तो
तो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी. ही भावना संतांच्या ठाई आहे. या जगामध्ये काही स्वार्थी लोक असतात, जे आपल्याकडे आहे ते आपल्याकडेच असावं आणि जे दुसऱ्याकडे आहे तेही आपल्याकडे असावं. अशी भावना जिथे आहे तिथे स्वार्थ आहे. दुसऱ्याचं कोणाचं आपल्याला नको, पण आपलं जे आहे त्याचं रक्षण करायचं, अशा सामान्य भावनेची काही लोक आहेत. आपल्यासह सर्वांना मिळावं अशी सज्जनता असणारेही काही लोक आहेत. आणि प्रसंगी आपल्याला तुटवडा पडला चालेल, पण इतरांना मिळालंच पाहिजे, हे गुण संतांच्या ठाई आहे, ही भावना संतांच्या ठाई आहे. जैन मुनी तरुण सागरजी त्यांची एक 2-4 छान वाक्य आहे. ते म्हणायचे, जो खुद खाता है लेकिन दूसरों को खिलाता नहीं उसे कंजूस कहते हैं. जो खुद खाता है लेकिन दूसरों को खिलाता नहीं उसे कंजूस कहते हैं. पहिली गोष्ट. दुसरं वाक्य ते सांगायचे, जो खुद भी खाता नहीं और दूसरों को भी खिलाता नहीं उसे मक्खी चूस कहते हैं. आता मक्खी चूस शब्दाचा अर्थ शोधण्याच्या भानगडीतच पडू नका, कारण जुनी आमची मंडळी सांगायची, तुपाच्या वाटीत माशी पडली पण एक असा मक्खी चूस होता, त्याला वाटलं हे एवढं मोला महागाचं तूप फेकून कसं द्यायचं. मग त्यानं ती माशी धरली, ती पिळली, तरी अजूनही त्याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही. मक्खी चूस, ती चोखली मग फेकली. विठाला 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 विठाला. 2 वाक्य सांगितली मी सुरुवातीची. जो खुद खाता है लेकिन दूसरों को खिलाता नहीं उसे कंजूस कहते हैं. जो खुद भी खाता नहीं दूसरों को भी खिलाता नहीं उसे मक्खी चूस कहते हैं. तिसरं वाक्य ते सांगायचे, जो खुद भी खाता है और दूसरों को भी खिलाता है उसे उदार कहते हैं, और जो खुद भूखा रहकर दूसरों को खिलाता है उसे दाता कहते हैं. उसे दाता कहते हैं. आणि म्हणून संत हे दातृत्व संपन्न आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी कधी भावना नाही की आपण सुखी असावं आणि जगानं दुःखी असावं. प्रसंगी संतांनी अनेक दुःख स्वतःच्या वाट्याला आलेली ती स्वतः सोसली, पण जगाला मात्र सुखाविषयी मार्गदर्शन केलं. सुखाची वाट. देहा कष्ट विती पर उपकार, देहा कष्ट विती पर उपकार, देहा कष्ट विती पर उपकार, देहा कष्ट विती पर उपकार. अशी गोड साथ संगत असल्यावर इतके सुंदर वादक गायक, थोडा थकवा आलेला असला वक्त्याला तरी तो थकवा निघून जातो आणि थकवा येतो जरूर. आता आज सकाळी असं झालं महाराज की सकाळी नेवाशावरून आम्ही निघालो. दुपारचं कीर्तन घोडगंगा कारखान्याजवळ नागरगाव आहे, सुरेश महाराज साठे, तिथे सेवा झाली. ते 12-12:30ला सेवा आटोपली. तिथून निघाल्यानंतर परत राहुरी तालुक्यात दुपारी डॉक्टर विकासानंद महाराज आणि आम्ही एकत्रच होतो. एक सत्कार समारंभ होता, तो झाला. तिथून 5:45ला निघालो. नगरची ट्रॅफिक वगैरे, पण तरी बरं झालं की 6:15 पर्यंत निदान पोहोचणं झालं. पण नाईलाज असतो खरं म्हणजे. हे इतक्या सगळ्या गोष्टी शक्य आहे तोपर्यंतच ठीक आहे. आता अजून इतकं तोडून टाकण्याचं वय नाही म्हणून आम्हाला करावं लागतं, पण हे कंटाळा येतो.
हळूहळू त्या परिस्थितीत जावंच लागेल, त्याला काही पर्याय नाही. विठाला 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 विठ्ठल मी येतानाच आमचे चासेतील सहकारी अविनाशजी त्यांना सांगत होतो की एवढी गुणवान मंडळी इथे आहेत आणि त्याच्यामुळे कीर्तन करणं अवघड नाही आहे. फक्त आपण बोलत राहायचं की ते सगळं पुढे पुढे जात राहील. आपण गावकरी मंडळी सुद्धा खूप चांगल्या मंडळींना नेहमी आमंत्रित करता, ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सप्ताह म्हटलं की 2 गोष्टी प्रमुख आहे, भजन आणि भोजन. त्याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे. विठाला 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 विठ्ठल विठाला विठाला विठाला. संतांचा हेतूच हा आहे, देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून तुकोबाराय, ज्ञानोबाराय, आपले सर्व संत, त्यांना आलेला अनुभव त्यांनी कधी झाकून ठेवला नाही. ज्ञानोबारायांचं वर्णन करताना सुद्धा असं केलं आरतीमध्ये रामाजनार्दनांनी, प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले. जे गुह्य होतं, समाजापासून दूर होतं असं ज्ञान, असे पवित्र विचार ग्रंथांमधले ते सुलभ करून समाजाला सांगितले. आणि तुकोबारायांनी सुद्धा अगदी सहज सरळ सोप्या भाषेत समजेल. आमचे गुरु महाराज म्हणायचे, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज ते म्हणायचे की माऊलींनी संस्कृताचं प्राकृत केलं. पुढे नामदेवराय, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, चोखोबाराय, संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, शांती ब्रह्मनाथ महाराज, माऊलींनी जे प्राकृत केलं ते या सर्व संतांनी अधिक सुलभ केलं, समाजाभिमुख केलं. आणि ते पुढे जाऊन म्हणायचे की जगद्गुरु तुकोबारायांनी तेच वेद उपनिषदांचं आणि सर्व तत्वज्ञान शेतकऱ्याच्या भाषेत सांगितलं. इतकं सोपं करून आपल्या पुढे या संतांनी हा विचार. सोपेवर मामा सोपेवर मामा गीताने सांगती, सोपेवर मामा सोपेवर मामा सांगीताने सांगती, सोपेवर मामा सोपेवर मामा सांगीताने सांगती, सोपेवर मामा सोपेवर मामा सांगीताने सांगती, सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख समाधीचे सुख वाळोनी, समाधीचे सुख समाधीचे सुख वाळोनी. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख समाधीचे सुख वाळोनी, समाधीचे सुख समाधीचे सुख हे स्वर ताल लय याच्याशी परिपूर्ण खेळ करावा लागतो. हा जो अंतरा तुम्ही म्हटला याच्यासाठी खूप ताल पक्का लागतो आणि मागे सुद्धा तितक्याच तंतोतंत तुम्ही म्हणाला. ह्या गोष्टी कठीण आहे. म्हणजे हे ऐकायला जरी आपल्याला तितकं सोपं असलं पण ते सर्कस पाहायला सोपी असते, सर्कस करायला सोपी नाही. या झोक्यावरून तो माणूस तो झोका धरतो, हे जितकं अवघड आहे ना हे सुद्धा तितकंच अवघड आहे.
विठाला 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 झलम झलम झलम. सोपं केलं आणि आमच्यापर्यंत हे तत्वज्ञान संतांनी आणून पोहोचवलं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा असं वाटत होतं या जगताला आपल्याजवळ जो भक्तिविषयक अनुभव आहे तो जगाला सांगावा. लोकांना असं वाटतं की परमार्थ हा कठीण आहे, आमच्याच्यानं तो घडेल का, होईल का. आणि मग माणसं आध्यात्मिक सेवेपासून दूर राहतात. आणि केलीच आध्यात्मिक सेवा तर लोक ही गरजेपुरती आध्यात्मिक सेवा करतात. संतांना आवडीनं आध्यात्मिक सेवा करावी हे अभिप्रेत आहे. चालता चालता सांगून जाईल, गरज संपते आणि आवड अखंड टिकते. हा दोन्हीतला फरक नेहमी ध्यानात ठेवा. गरज संपते. काही व्हायरल इन्फेक्शन आलं, थंडी, ताप, सर्दी, खोकला, आजारी पडला माणूस, डॉक्टरांकडे गेलात, काही औषधं गोळ्या दिल्या. आता औषधं गोळ्या खाणं ही आवड का गरज? गरज आहे. त्या तेवढ्या इन्फेक्शन पुरतं, त्या दुखण्यापुरती ती काय आहे. मेडिकल मधल्या गोळ्या आवडीनं खातात काय रे पोराव? हा, जसे चॉकलेट आईस्क्रीम आवडीनं खातात तसे मेडिकलच्या गोळ्या कोणी मला फार आवडतं आणि द्या थोड्या पॅरासिटामोल असं कोणी मेडिकलवाल्याकडे गेला कधी? द्या थोड्या क्रोसिन. नाही ना. गरज ही तात्पुरती असते, आवड ही अखंड असते. म्हणून परमार्थ गरजेपुरता करू नये. नाही तर मग घरात लग्न निघालं, देवाला नारळ फोडा, हा गरजेपुरता परमार्थ झाला. काहीतरी दुःख पीडा जाणवू लागल्या, चला मग अमुक देवाला भजा, थोडंसं त्याची उपासना करा. म्हणून खेटी आणि वारीमध्ये हा फरक आहे. अध्यात्मामध्ये जाणं येणं देवाकडे याला दोन शब्द आहेत. जे गरजेपुरते जातात त्यांना खेट्या घालणारे म्हणतात, आणि जे देह जोपर्यंत साथ देतो तोपर्यंत जातेत राहतात माऊलीकडे, पांडुरंगाकडे, त्याला वारी म्हणतात. हा फरक आहे. म्हणून वारकरी संप्रदाय खेट्या घालणारा नाही, वारी करणारा आहे. विठाला 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 विठाला. तुकोबारायांना असं वाटतंय या समाजाला ही आवड निर्माण झाली पाहिजे. पण ती आवड एकदम निर्माण होत नसते. हळूहळू ढाळे ढाळे केतुले एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. आवड निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा विचारपूर्वक त्या सेवेमध्ये सहभागी व्हावं लागतं. हळूहळू शरीराला मनाला ते संस्कार करावे लागतात. संतांनी तसं केलं. सुरुवातीला विचारपूर्वक या आध्यात्मिक सेवेमध्ये आले, त्यांनी तशी प्रक्रिया साधनेची सांगितली. आणि मग हळूहळू या शरीराला मनाला त्यांनी वळण लावलं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. मग हात पाय कान नाक डोळे आणि मनाला सुद्धा मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. किंवा दुसऱ्या एका अभंगाचं शेवटचं चरण आहे, तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक नको ठाव चिंतोया. देवा हे आमच्या शरीराला मनाला आता इथे अखंड रमू दे. चित्ताला मनाला त्यांनी सवय लावली. आणि हा मनाचा एक स्वभाव ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात. तुमचं आमचं जे सर्वांचं मन आहे ना, त्याला एखादी गोष्ट आपण वारंवार जर दाखवली तर त्याला त्याची गोडी लागते. मग मनाला जर आपण चांगले विषय त्याच्या समोर ठेवले तर त्याला चांगल्या विषयांची गोडी लागते. आणि मनाला जर का वाईट विषय पुरवले तर त्या मनाला वाईट विषयांची गोडी लागते. आता हे भजन कीर्तनाला इतक्या आवडीनं आपण सगळी मंडळी येत आहे, म्हणजे कुठेतरी ती मनाला आता आवड लागली. लांचावले मन लागली से गोडी. तसंच ज्ञानेश्वरीत सांगितलं, या मनाचे एक निके ते देखील या ठाया सुखे, मनोनी अनुभव सुखाची कौतुके दावीत जाईजे. मग जे जे का निमिख देखेल याचे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. क्षणाक्षणानं जसजशी गोडी या मनाची वाढत जाईल,
मग ते मन तिथून माघारी फिरत नाही, परत माघारी येत नाही येत नाही. विठाला 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 विठ्ठलम चला या पद्धतीनं तुकोबारायांना आवडीचा परमार्थ अभिप्रेत आहे, पण सुरुवातीला आवड नसते. ध्यानात घ्या, मुलं शाळेत आपण पाठवतो, पण जेव्हा सुरुवातीला शाळेत पाठवायचं ना, त्या अगोदर गंमत गंमत म्हणून दप्तर पाठीला लावून घरात हिंडतात, पण खरोखर शाळेत सोडायच्या दिवशी मग रडायला लागतात लहान लेकरं घरातलं. आणि मग कधी आजीला तिथे बसावं लागतं, आजोबाला बसावं लागतं, कोणाला तरी थांबावं लागतं. मग कधी सांगावं लागतं, हे पहा आता शाळेत जर रोज गेला ना किंवा गेलीस ना तू, तर तुला खाऊ देईल, तुला कपडे घेऊ, तुला फिरायला नेऊ. असं करत करत गोडी लावावी लागते, कधी गोड बोलून, कधी एखादा धपाटा देऊन, पण ती गोडी लावावी लागते. आणि एकदा गोडी लागली की मग ती मुलं घरच्यांना सकाळी काम सुचू देत नाही, आवरून द्या आमचं लवकर, आमची गाडी येणार आहे. आता काय झालं, त्यांना ती आवड निर्माण झाली. नामामृत गोडी वैष्णवा लाधली आणि योगिया साधली जीवन कळा. म्हणून जगामध्ये परमार्थाचं जे सुख आहे, त्याचा जो गोडवा आहे, त्याचा अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही, हे पारायणाचा अनुभव ज्या मंडळींनी घेतला ना, ते किती काम असो पारायणाला बसल्याशिवाय राहत नाही, कारण त्याचा अनुभव त्यांनी घेतला. वारीचा अनुभव ज्याने घेतला, वारीमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहत नाही. भजनाचा अनुभव घेतला. कित्येक भाविक असे आहे, ते स्वतः भजन म्हणत नाही, पण भजन असेल तर बसून राहतात, आवडीनं ऐकतात, मदत करू लागतात, कारण त्यांना तो अनुभव आला आणि ते तिथे सहभागी होतात. म्हणून महाराज म्हणतात, त्या परमात्म्याच्या चिंतनाचं, दर्शनाचं, स्मरणाचं, ध्यानाचं, भजनाचं जे सुख आहे, जोपर्यंत अनुभवायला आलं नाही तोपर्यंत ते जीवाला कठीण वाटतं. अभंगाचं पहिलं चरण. त्याचे सुख नाही आले अनुभवा, 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 ते सुख नाही आले अनुभवा, त्याचे सुख नाही आले अनुभवा, त्याचे सुख नाही आले अनुभवा, त्याचे सुख नाही आले अनुभवा. कठीण हे जीवा तो जीवा, कठीण हे जीवा तो जीवा, मागिराचे दुःख लागोने दी अंगा, मागिराचे दुःख लागोने दी अंगा. कठीण हे जीवा तो जीवा, कठीण हे जीवा तो जीवा, मागिराचे दुःख लागोने दी अंगा, मागिराचे दुःख लागोने दी अंगा. हे आले अनुभवा, कठीण हे जीवा तो जीवारी, कठीण हे जीवा तो जीवारी, कठीण हे जीवा तो जीवारी. त्याचे सुख हे आले अनुभवा, कठीण हे जीवा तो जीवारी, कठीण हे जीवा तो जीवा तो त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी. पण संतांचा हा आग्रह नेमका कशासाठी आहे? त्याच्याच सुखाचा अनुभव का घ्यायचा? जगात काही वेगळी सुख आहे, आम्ही ती अनुभवतो आहोत. पण महाराज म्हणतात, जगात ती सर्व भास मात्र आहे. एकतर संत त्याला सुखच मानायला तयार नाही, तो सुखाभास आहे. सुख नाही त्यामध्ये. एक आहे ते विषय सुख, भोगजन्य असलेलं. दुसरं आहे ज्याला थोडंसं श्रेष्ठत्व आहे, ते म्हणजे स्वर्ग सुख.
पण संत महात्म्यांना या दोन्हीही सुखाविषयी कधी आकर्षण नव्हतं, त्यांनी कधी त्याला महत्वच दिलं नाही. त्या गोपिका सुद्धा म्हणतात ना, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. अर्थात परमात्म्याच्या सुखापुढे हे विषय सुख आणि इतर सुख म्हणजे अत्यंत बापुड आहे, क्षीण आहे, फारच सामान्य आहे. म्हणजे जसं जुनी माणसं गोष्ट सांगायचे पहा. असाच एका गावात सप्ताह होता आणि काल्याच्या दिवशी महापंगत सुरू झाली. गावातले तरुण, गावातली सगळी माणसं धावपळ करत होती. कुणी नियोजन करतंय, कुणी वाढीचं काम, अन्नदानाची सेवा पाहतंय, कुणी भजनी मंडळाची सेवा पाहतंय. कीर्तन संपलं, पंगत बसली. एक तरुण मुलगा होता आणि तो असं सारखं बोट करून म्हणायचा, ह्यांना वाढा, त्यांना वाढा, त्यांना वाढा. झालं असं होतं की त्याला त्याच्या सासऱ्यानं 5 ग्रॅमची अंगठी अधिक मासाच्या निमित्तानं घातली होती. म्हणजे ती सुद्धा त्याच्या स्वतःच्या कष्टाची नव्हती, बायकोमुळे त्याला मिळालेली. ते बायकोचे उपकार आहे त्याच्यावर, त्याची स्वतःची नव्हती अंगठी. पण त्याला ते एवढं कौतुक वाटायला लागलं त्याचं, तो ह्याला वाढा, त्याला वाढा. जुना वडीलधारा एक माणूस, त्याला वाटलं सगळे पोरं धावपळ करतायत, श्रमदान करतायत, हे एकच पोरग नुसतं इकडं तिकडं बोट दाखवत फिरतंय. त्या म्हाताऱ्या माणसाने काय केलं, बंडी काढली अंगातली, त्याच्या दंडामध्ये 10 तोळ्याचं कडं होतं. किती? जुना माणूस. आता जुन्या माणसांकडे असलं तरी ते फार दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. 10 तोळ्याचं त्याने अंगातले ते अंगरख काढून टाकलं. जुन्या कोपऱ्या ज्या होत्या ना त्याला बाया नसायच्या असे, आणि ते दंडातलं कडं. आणि म्हातारा त्या पोराजवळ गेला आणि त्याला त्या हातानं असा धक्का दिला. अरे म्हणे, घे वाढायला काहीतरी, नुसता बोट काय दाखवतो. म्हाताऱ्यानं असा धक्का दिल्यावर त्यानं ते पाहिलं, जे बोट झाकून घेतलं. वाढायचं सोडा, जेवायचं सोडा, जे घरी गेलं ते आलंच नाही परत. मी का सांगतो, या 10 तोळ्या पुढे त्याचे ते 5 ग्रॅम. बरं, हे 10 तोळे कष्टाचे होते म्हाताऱ्याच्या, आणि ते 5 ग्रॅम म्हणजे आरडून ओरडून बायकोला मध्ये घालून मग मिळवलेलं. काही जण इतके पुरुषार्थी आहेत, जेने केला पुरुषार्थ विठाला 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 विठाला. त्याचे ते 5 तोळे म्हणजे अत्यंत बापुडे, अत्यंत सामान्य ठरले. 5 ग्रॅम या 10 तोळ्या पुढे. तसं भगवान परमात्म्याच्या आनंदापुढे हा भौतिकतेतला जो आनंद आहे, हा लौकिकातला जो आनंद आहे, त्या भक्तांना तो बापुडा वाटतो, अत्यंत सामान्य वाटतो. त्याला त्याची काही फार महत्व त्या गोष्टीचं वाटत नाही. आणि म्हणून जोपर्यंत त्या सुखाचा अनुभव येत नाही तोपर्यंतच. बरं, नारदांची आणि वाल्हाकुळ्याची जेव्हा भेट झाली, तो मारायला धावला खरा, पण नारद स्थिर राहिले. आणि त्यांची ती स्थिरता आणि त्यांची ती दृढता पाहून तो रत्नाकर, तो वाल्हाकुळी सुद्धा क्षणभर स्थिर झाला. पुण्यवानाची सुद्धा एक वेगळी शक्ती असते. तो स्थिर झाला आणि त्यानं विचारलं, का हो बुवा, मरायची भीती नाही वाटत का? म्हणाले, मरणाची भीती मला वाटण्याचं काही कारण नाही. मला माहिती आहे, जीवन आणि मरणाचं तत्वज्ञान मी समजून घेतलेलं आहे. पण मला तुझी काळजी वाटते. इतक्या लोकांना तू सतत मारतोस, एवढं पाप करतोय. खर तर या पापामुळे तू आजही दुःखी आहे आणि उद्या तर तुला खूप घोर अशा नरकात पडावं लागेल. तेव्हा यातून बाजूला ये. आणि हे जे पाप तू करतोय याच्यात तुला कोणी वाटेकरी नाहीये. कसे नाहीत म्हणे, माझं घर आहे, कुटुंब आहे. नारद म्हणाले, विचारून ये त्यांना. तो म्हणाला, मला घरी पाठवून पळून जायचा विचार आहे काय तुमचा? नारद म्हणाले, बाबा, साधू संत महात्मे पळून जाण्यासाठी नाही, तर जगात बदल घडवण्यासाठी या जगात उभे असतात आणि त्याच्यामुळे ते मागे हटत नाही. संत महात्म्यांसमोर मान सन्मानाचे प्रसंग आले तसे अपमानाचे प्रसंग आले. सुखाचे सोहळे झाले तसे दुःखाचाही भाग त्यांना सोसावा लागला.
ज्ञानोबारायांना कुठे मधुकरी मागताना गावातून हाकलून द्यावं का? या भावंडांना तुमची तोंड पाहिली की विटाळ होतो असं म्हणावं. मला असं वाटतं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य विचाराची माणसं असती तर पुन्हा समाजातच गेली नसती. असं जर कुणी इतकं वर्मभेदी बोललं असतं तर तुकोबारायांना काय, ज्ञानोबारायांना, नाथ महाराज, सर्व संतांची चरित्र पहा. आणि म्हणून नारद म्हणाले पळून जाण्यासाठी नाही, तू जाण विचारून ये. असं म्हणतात की त्यानं नारदांना बांधून टाकलं मग गेला. आणि जाऊन आल्यानंतर ढसढसा रडायला लागला. महाराज तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आईबाप म्हणाले आम्ही वृद्ध झालोय, तू काय कामधाम करतो याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, तेही पापात सहभागी नाही. मुलं म्हणाले आम्ही लहान आहोत. आणि बायकोनं तर सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांतच दिला नारद महाराज. कारण सिद्धांत हा थोडासा कठीण असतो समजायला आणि म्हणून त्याला दृष्टांताची जोड द्यावी लागते. नारद हसून विचारायला लागले, अरे रत्नाकरा काय दृष्टांत दिला बायकोने तुझ्या? म्हणे दृष्टांत असा दिला बाबा, मी तिला विचारलं की माझ्या पापात सहभागी होशील का? तिनं विंचू चावल्याचं सोंग केलं आणि म्हणाली माझ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या, अर्ध दुःख वाटून घ्या. मी तिला म्हणालो अर्ध दुःख अर्ध्या वेदना कशा वाटून घेता येतील? आणि मग तिनं सांगितलं अर्ध पाप कसं वाटून घेता येईल? तुम्हाला हे पटत नाही का? बरं जाऊ द्या. या 5-25 वर्षात 30 वर्षात आपण पेपर वाचतो, बातम्या ऐकतो. ज्या ज्या लोकांनी घोटाळे केले त्यांनी जे करोडो रुपये त्या घोटाळ्यातून मिळवले ते सगळ्यांनी खाल्ले की नाही त्यांच्या घरातल्या? आणि जेलमध्ये कोण गेले? तेवढेच गेले. बाकीचे खाऊन पिऊन सुखी राहिले, जेलमध्ये तेवढेच. विठाला 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 एक बरं झालं की त्या वाल्या कोळ्याला याचा साक्षात्कार लवकर झाला आणि तो म्हणाला महाराज तुम्ही म्हणताय ते खरं आहे, आता काय करू सांगा? म्हणे आता तू भगवंताचं भजन कर. महाराज माझ्याच्यानं होईल का? का होणार नाही? अरे देवाचं नाव घे, हळूहळू तू रमून जाशील त्यामध्ये. कारण या जगामध्ये सर्वात मधुर, गोड आणि समाधान देणारं काय असेल तर ते भगवन नाम आहे. नामदेवराय म्हणतात अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 देवा हे देवा तुझं नाव, तुझं हे भजन अमृतापेक्षाही मधुर आहे. मायबाप हो याचा अनुभव आपल्याला जीवनात कधीतरी आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी अत्यंत आवडीनं, अत्यंत श्रद्धेनं मी सांगून जाईल आपल्याला. आपण आरती म्हणतो देवाची, अभ्यास करा हळूहळू. मी कालच्यापेक्षा जास्त मन लावून म्हणेल. अभ्यास तर करावा लागेल ना. ही लेकरं अभ्यास करतात म्हणूनच पुढच्या वर्गात जातात. आपल्याला सुद्धा वारकऱ्याला या गोड अनुभवासाठी काही अभ्यास करत राहिलं पाहिजे. मी कालच्यापेक्षा जास्त आवडीनं म्हणेल. आणि मग बघा त्यातला आनंद कसा वाढत वाढत जातो. मी मागच्या पारायणापेक्षा अधिक अनुष्ठानपूर्वक, अधिक श्रद्धेनं हे पारायण करील. मग त्याच्यातला अनुभव कसा वाढत जातो. आणि मग वेळही कळत नाही. देह
जो प्रतिकूल सुरुवातीला त्या सेवेमध्ये स्वतःला मानतो, पाठ दुखते, मान दुखते, पण एकदा रमलं ना. मला कालच वारकरी भेटले, आमच्या आश्रमात शेजारी राहतात, ते चांगले वारकरी, गोड भजनी आहे. आम्ही म्हटलं 4 महिने कसे काय गेले पंढरीत, चातुर्मास करून आले. ते म्हटले महाराज घरी दररोजच्या गोळ्या वगैरे होत्या, पण मी कंटाळा आला आणि त्या गोळ्याही तिथे घेतल्या नाही. तरीही, कारण मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही पूर्वीपेक्षा ठणठणीत होऊन आले, तर हे भक्तीचं सुख आहे. त्यांनी सांगितलं मी गोळ्या सुद्धा, याचा अर्थ कोणी गोळ्या बंद करू नका, ज्याच्या ज्या ज्या गोळ्या चालू आहे त्या चालू राहू. विठाला 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 विठाला. पण त्या ग्रहस्थाने मला आजच सकाळी भेट झाल्यानंतर जो अनुभव सांगितला, मंदिरात दर्शनाला गाठ पडली आणि त्याने सांगितलं, मला वाटतं आपण जेवढे त्यात रमू मनपूर्वक, आणि मग अनुभव येईल की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तीन अक्षरांचा रस जिवे गोड, तीन अक्षरांचा रस. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा रस. जिवे गोड तीन अक्षरांचा रस. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा रस. अमृत जयास भिगे पुढे, अमृत जयास फिके पुढे, भिगे पुढे, फिके पुढे, भिगे पुढे, फिके पुढे. तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा रस. अक्षरांचा रस जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा रस. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, 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 अक्षरांचा रस. काही चाली समोर आल्या, कानावर पडल्या की काही महात्म्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. श्री गुरु बोधे बाबांची आठवण, त्यांच्या चाली. महाराष्ट्रातले थोर महात्मे असे एक एक होऊन गेले की त्यांचा हा प्रसाद खरं म्हणजे आपल्या नशिबानं एवढा तेवढा तो आपण घेऊ शकलो. त्यांनी तर भरपूर दिला, पण आले या कपाळा थोडे बहु, असं आपण आपल्या परीनं घेतलंय. आणि आपल्यासारखे साधक मंडळी ते जतन करून पुन्हा ते देतायत. तेव्हा जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, अमृत फिक आहे त्याच्या पुढे. आणि म्हणून रत्नाकरा नारद म्हणताय, तू नाम घे देवाच. महाराज कधी घेतलं नाही, घेऊन तर बघ. फार अवघड मंत्र सांगत नाही तुला, सोपा सांगतो, कारण त्याला अवघड जमणं कठीणही होतं. म्हणून त्याला म्हटले तू राम राम असं म्हण. पण असं झालं, सवय नसल्यामुळे त्याला ते राम राम म्हणणं सुद्धा अवघड जाऊ लागलं. सवय नसेल तर अनेक गोष्टी अवघड जातात. आता टाळ वाजवायची सवय नसेल तर तो धरावा कसा इथपासून अडचण होते. खरं म्हणजे टाळ धरणं त्याची एक पकड आहे, ती सुद्धा एक पद्धती आहे. जे फोटो काढायपुरते टाळ धरतात ना, दिंड्या वाट लावायला, ते असे पालथे धरतात, असेच धरतात. तुम्ही बघा जरा बारकाई, निरीक्षण करा. कारण ती एक सवय पाहिजे ना टाळाची. सवय नसेल तर कसं. आरती ओवाळायची सुद्धा एक सवय लागते. आरती ओवाळायची सवय नसेल आणि त्यातल्या त्यात घंटी वाजवून आरती, मग तर फारच कठीण आहे. घंटीकडे लक्ष द्यावं तर आरती पालथी होते, आणि आरतीकडे लक्ष द्यावं तर घंटी बंद पडते.
सवय. त्याच्यासाठी काय लागते? सवय लागते. आणि सवयीनं हळूहळू या गोष्टी कशा होतात. तसं त्याला आता काही माणसांना बघा एक सवय असते नेहमी, सहज ते समोर माणूस आला की रामकृष्ण हरी, जय हरी. काहींना हात जोडायची कधीच सवय नसते. आणि तुमच्यासारखा कोणी सज्जन वारकरी आला आणि रामकृष्ण हरी म्हटला, त्याला असं अवघडल्यासारखं होतं. त्याला ते हात जोडायची कधीच सवय नाही. ते 2 मिनिट गोंधळल्यासारखं, उजवा हात वर करू का डावा हात वर करू का काय म्हणू. किती आपण चांगल्या चांगल्या सवयी सुद्धा आपण लावून घेत नाही. हात जोडणं म्हणजे किती चांगली सवय आहे. ही भारतीय संस्कृतीचं पहिलं दर्शन आहे की करबद्ध होऊन नमस्कार करणं. पण सवय पाहिजे त्याला सुद्धा. नाही तर काही माणसं देवाला सुद्धा टाटा करतात. मग देव सुद्धा बेत पाहतो, विठाला 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 विठाला. वास्तविक देवासमोर जाताना तुकोबाराय म्हणले, जोडोनिया कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवून, मोठ्या विनम्र भावानं करबद्ध होऊन सादर वृत्तीनं सादर नजरेनं त्याच्याकडे पाहणं, ते दर्शन. वालाकुळ्याला कुठं अरे राम राम म्हण, तुला फार अवघड मंत्र नाही सांगत, म्हणता येईल. म्हणे मरा मरा म्हणता येईल का? हो हो हे म्हणता येईल, कारण हे आमचंच आहे म्हणे. हे सगळं हाना मारा जोडा तोडा नडा आम्ही हेच काम करतो दिनरजनी, हाची धंदा. तेव्हा हेच काम केलंय आयुष्यभर. मरा म्हणता येईल, ठीक आहे. तुलसीदासजी म्हणतात, उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भये ब्रह्म समाना. उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भये ब्रह्म समाना. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. आणि एवढा रमला त्या चिंतनामध्ये, 12 वर्ष समाधी लागली एका जागेवर. ज्यानं कधीही देवधर्म केला नव्हता, पण ही नामाची शक्ती आहे, परमार्थाची शक्ती आहे. आणि मग इतका रमला, 12 वर्षानं नारद आले तर कुठे बसलाय ते कळेना. अंगावरती त्याच्या वारुळ झालं होतं, म्हणून वाल्मिक. पूर्वाश्रमीचं नाव त्याचं रत्नाकर आहे. वाल्मिक त्यातून बाहेर काढला. आणि एवढा श्रेष्ठ मग तो झाला. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. पण जोपर्यंत गोडी लागत नाही तोपर्यंत मात्र माणसं दूर राहतात. गोडी लागले की कुठल्या श्रेष्ठत्वाला पोचतात. म्हणून महाराज म्हणतात, त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी. जोपर्यंत त्या सुखाचा अनुभव येत नाही कठीण वाटेल. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. 2-3 मित्र ऋषिकेश हरिद्वारला कामानिमित्तानं गेले. नोकरीवर होते, काही ऑफिसचं काम त्यांचं योगायोगाने तिथे निघालं. 3 जण सोबत होते. गेले हरिद्वारला, ऋषिकेशला. 2-4 दिवसाचा मुक्काम होता. त्याच्यातले 2 चांगले होते, धार्मिक होते. ते म्हणाले, पा आपण ऑफिसच्या कामानिमित्त आलेलो असलो तरी एका तीर्थक्षेत्रात आपण आलोय. मग आपण सकाळी गंगेवर स्नान करत जाऊ, संध्याकाळी पुन्हा आरतीला जात जाऊ, दिवसभर आपलं ऑफिसचं काम पाहू. कारण शेवटी परमार्थ असाच करावा लागतो. कामामध्ये काम काही म्हणा, त्यातून जेवढी सवड भेटेल तसा परमार्थ करावा. हे 2 जण गंगेच्या स्नानाला निघाले. त्या 3ऱ्याला आग्रह केला, अरे चल, लोक केवढा खर्च करून या तीर्थाला येतात, आपण कंपनीच्या खर्चानं आलोय, लाभ घ्यायला काय हरकत आहे. तो म्हणला, नाही, माझी काही श्रद्धा नाही, ती गंगेचं स्नान वगैरे ते काही मला आवडत नाही. हे म्हटलं, अरे चल आपण आलोय. तो म्हणला, तसंही तेच पाणी नळाला आहे म्हणे इथे. काही माणसं काय युक्तिवाद करतील काय. नास्तिक होता, थोडा आळशी होता, तो काही आंघोळीला गेला नाही. हे 2 गेले. आता हरिद्वार ऋषिकेशला खूप थंड पाणी असतं गंगेचं, पण पहिली बुडी घेईपर्यंतच ते थंड वाटतं. एकदा पहिली डुबकी तुम्ही घेतली
आणि वर आलात, मग मात्र तुम्हाला किती वेळ तुम्ही त्या पाण्यात थांबा ते त्रास देत नाही. खूप छान स्नान झालं यांचं. दिवसभर ऑफिसचं काम झालं. संध्याकाळी हरकी पौडीला आरतीला गेले. केवढा भव्य सोहळा असतो आरतीचा, गंगा आरतीचा. ते दिवे सोडले जातात, ती भव्य आरती पेटवली जाते, तो सगळीकडे ध्वनी घुमतो. मला असं वाटतं काही गोष्टी अशा आहेत त्या स्वर्ग सुखापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यात गंगेची आरती ही सुद्धा एक अशी, जसा माऊलीचा सोहळा, महाराजांचा सोहळा, गंगेची आरती, काही गोष्टी अद्भुतच आहे. हे त्याला म्हणत होते दुसऱ्या दिवशी पुन्हा, अरे आंघोळीला चल, आरतीला. तर 3 दिवस मुक्काम पडला पण हा काही गेलाच नाही. शेवटच्या दिवशी हे म्हणाले, आता निदान फेरफटका मारायला तरी चल, नको आंघोळीला. या दोघांनी त्याला फेरफटका मारायला म्हणून नेला. तो फिरू लागला त्या घाटावरती. गर्दी होती, काही पर्वकाळ होता, आणि गर्दीमध्ये धक्का लागला. आणि हा जो तिसरा होता ना नास्तिक, जो गंगेच्या आंघोळीला आला नाही, तो गंगेतच पडला धक्का लागून. कसा बसा सावरला त्याने, त्या साखळ्या धरल्या वगैरे, आणि त्याला वाटलं ते कपडे ओले झाले. सुरुवातीला जरा थोडं वाईट वाटलं, पण त्या गंगेच्या पाण्याचा स्पर्श, तो दिव्य स्पर्श, तो अत्यंत श्रेष्ठ स्पर्श, त्याला वाटलं अरे अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग त्यानं काय केलं, कोट वगैरे काढून कडेला ठेवला, निवांत स्नान करू लागला. हे दोघं म्हणाले, अरे तू 3 दिवस आंघोळ केली नाही गंगेची ना, आज धक्का लागून पडला ना, आता मात्र रमलाय तू. तो म्हणला, गड्यांनो मला माहीतच नव्हतं की गंगेचं स्नान हे खरंच इतकं अद्भुत असतं. वाहत्या नदीत स्नान करणं हा एक वेगळाच अनुभव असतो. पूर्वीच्या काळी नदीकाठचे लोक हे नदीवरच स्नानाला जायचे. आम्ही बेटावरती असताना, सराला बेटावरती गोदावरी गंगामाई दोन्ही बाजूनं, काकड आरतीला उठायचं तर पहिलं जाऊन गंगेत स्नान करायचं. आता गंगेच्या काठावर राहतं म्हणजे सगळे पोहणारेच होते, उडीच टाकून द्यायची. स्नान झालं की काकड आरतीला सुरुवात करायची. असा अनुभव होतो. वाहत्या पाण्यातलं जे स्नान आहे ना, तुम्ही कितीही भारीचे शावर लावा, त्याच्यात ती चव नाही. विठाला 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 त्याला त्या गंगा स्नानाचा गोडवा कळला, आणि तो म्हणला मला अजून 5 मिनिटं द्या, मला अजून स्नान करू द्या. दृष्टांत संपला. त्याचे सुख नाही आले अनुभवा. कोणतंही सुख जोपर्यंत अनुभवाला येत नाही तोपर्यंत माणसाला ते कठीण वाटतं. पण महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याच्या सेवेचं, भजनाचं, दर्शनाचं, चिंतनाचं सुख असं आहे, ते वर्तमान काळात तर माणसाला प्रसन्न करतच, पण भूतकाळातील दुःखाचा परिहार होतो आणि भविष्य काळातील दुःखाची चिंता मिटते. याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणी. मागेलाचे दुःख लागून दिया, मागेलाचे दुःख लागून दिया, मागिला ते दुःख लागून दिया, मागिला ते दुःख लागून पुढे
मागिलाचे दुःख लागोने दी अंगा, अंतर हे संगाने दी पुढे. महाराज म्हणतात मागील काही दुःख असतील त्याचाही परिहार होतो. तुकोबारायांचं आणखी एक प्रमाणे मागील परिहार पुढे नाही सीन आणि झाली या दर्शन. म्हणजे वर्तमान काळात तुम्ही देवाच्या समोर आहात, भक्तीत आहात, त्यावेळी तर सुख आहेच, त्या सुखाचं वर्णनच होत नाही. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा. तुका म्हणे बिडा भक्तीची. वर्तमान काळी सुख मिळेल, पण मागील दुःखाचं जे ओझ आहे ते सुद्धा हलकं होतं. मी आपल्याला सांगेल, संसारात अनेक प्रकारची दुःख ही वारंवार होतच असतात. कारण संसार हा द्वंद्वात आहे. सुख आहे तसं दुःख आहे, लाभ आहे तशी हानी आहे, मान आहे तसा अपमान आहे, संयोग आहे तसाच वियोग आहे, जन्म आहे तसाच मृत्यू आहे. या द्वंद्वात अडकलेलं हे जीवन आहे. आणि त्याच्यामुळे अपेक्षा सुखाचीच आहे, पण अनुभव सुखाचा नाही आहे. अनुभव अनेक दुःखाचे आपल्याला. बरं, हे दुःखाचे अनुभव फक्त सामान्य जीवाला येतात असं नाही. या मृत्यू लोकामध्ये देव आला तरी त्यालाही ते सामोरं जावं लागतं. फक्त संत महात्मे किंवा देवाला ते सुख स्पर्शत नाही. त्याचं कारण जीही द्वंद्वाधिक दुरावे. त्यांनी ते द्वंद्व अंतकरणातून समजून बाजूला केलंय. त्यांना माहिती आहे लाभ झाला तरी ते हुरळून जात नाही. त्यांना माहिती आहे तात्पुरतच आहे. आणि हानी झाली तरीही ते कोलमडत नाहीत, कारण लाभ आणि हानी ही तात्पुरती आहे. जसं लहान मुलं खेळतात. आता लहान मुलांचं काय असतं, त्यांचे ते छोटे छोटे पूर्वीच्या काळी खापराचे भांडे असायचे. आता प्लास्टिक वगैरे निघालं, मुलांची खेळण्याची सुद्धा थोडी आधुनिक सोय झाली. पण पूर्वीच्या काळी भांडे कुंडे खेळायचे, ते खापराचे भांडे, खापराचे तुकडे वगैरे. आणि मग झाडाची पानं आणायची, त्यालाच चपात्या म्हणायचं. अशी गंमत जम्मत चालायची. ते दगडावर खापर ठेवायचं, छोटे छोटे खडे ठेवून याला चूल म्हणायचं. तर ती पोरं इतकी रममान होऊन गेलेली असतात, त्यांना तो खेळ खोटा वाटत नाहीत, त्यांना ते पूर्ण खरं वाटू लागतं. इतकी ते मानसिकदृष्ट्या तिथे एकरूप झालेले असतात. आणि तेवढ्यात घरातलं आजी आजोबा आई वडील कोणीतरी हाक मार, चला जेवणाची वेळ झाली, द्या टाकून दे. आणि ते टाकून त्यांना जावं लागतं. त्यांना मोठं वाईट वाटतं, ते लवकर जायला तयार होत नाही. आता या मोठ्या माणसांना माहिती आहे ते जे आहे चाललंय ते कसं आहे, खोटं आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथून या म्हणायला काही फार दुःख वाटत नाही, पण यांना दुःख वाटतं, कारण यांच्या दृष्टीनं ते कसं आहे, खरं आहे. तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. द्वंद्वात जीवन आहे. दुःखाचा अनुभव सामान्य जीवाला आम्हाला येतच राहणार आहे. पण त्या दुःखाचा परिहार, ते ओझं जर हलकं करायचं असेल तर भगवंताच्या भक्तीशिवाय जगात अजूनही दुसरा मार्ग नाही. एवढं विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झालं तरी सुद्धा विज्ञान तंत्रज्ञानात असा कुठेही दावा अजून कोणी करू शकलं नाही की हे ॲप घ्या, हे ॲप डाउनलोड करा आणि दुःखमुक्त व्हा. असं काही नाही. ही गोळी घ्या आणि तणावरहित व्हा, असं काही नाही. पण देवाच्या मंदिरात 5-10 मिनिट मन लावून जाऊन बसा, सगळा तणाव, सगळं दुःख हलकं झालं. हनुमान चालिसा घ्या, हरिपाठाचं वाचन करा, गीतेचा एखादा अध्याय म्हणा, एखादा आवडणारं स्तोत्र म्हणा, कुठल्याही देवतेस. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा. शिवमहिम्न म्हणा, गणपती स्तोत्र म्हणा, देवीचा मंत्र म्हणा, पण मन लावून म्हणा. बघा त्याचा अनुभव कसा येतो. आपण इतके गडबडीत आहोत ना या संसार प्रपंचाच्या. आपण परमार्थ काही मिनिट करा, पण तो मन लावून करा, त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मागिलाचे दुःख लागो नेदी अंगा. गोरोबा काका, त्यांचं चरित्र आपल्याला सगळं माहिती आहे, मी सविस्तर सांगत नाही. परंतु दोन्ही हात तुटले होते आणि घडू नये ती घटना म्हणजे स्वतःच्या पायाखाली स्वतःचं मूल तुडवलं गेलं. मला सांगा, दुःख नसेल काय मनामध्ये? होतच.
की आपल्या स्वतःच्या पायाखाली स्वतःचं मूल तुडवलं गेलंय, बाल हत्या झाली, ते आपलं असो कोणाचं असो, मनामध्ये दुःख तर असणार ना मायबाप हो. सज्जन माणसाला साधं एखादं वाक्य चुकीचं गेलं तरी झोप येत नाही. मी हे सज्जनाचं म्हणतो. विठाला विठा विठाला 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 विठाला. आणि दुर्जन म्हणत असतो कशी बोलती बंद केली. तो काही वाक्य बोलत असतो. तेव्हा संत गोरोबा काकांच्या मनामध्ये दुःखाचा भार होता. मूल तुडवलं गेलंय आणि पुढे पण केला होता, पत्नीला स्पर्श करणार नाही. पत्नीला स्पर्श हाताचा झाला म्हणून हातही तोडून टाकले. पण वारी चालूच होती, भजन चालू होतं, भक्ती सोडलेली नव्हती. कारण तुकोबाराय म्हणतात तसं, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा आणि तुकया मुखा विठ्ठल. सुखात भजन हे माणसाला भरकटू देत नाही, म्हणून सुखात भजन करावं. खूप पैसा आला, चांगले दिवस आले, जास्त भजन करा, कारण भरकटलो नाही पाहिजे आपण. आणि दुःखात भजन करा, कारण कोलमडलो नाही पाहिजे, दुःखानं खचून नाही गेलो पाहिजे. म्हणून भजन दुःखात खचू देत नाही आणि सुखात भरकटू देत नाही. म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा. वारी चालूच होती. आले गोरोबा काका पंढरीमध्ये, दोन्ही पत्न्या आहेत, सगळे वारकरी आहेत. पंढरीत आगमन झालं आणि भर एकादशी, आषाढी एकादशी, नामदेवरायांचं कीर्तन महाद्वारामध्ये मोठं भक्तिपूर्ण असं कीर्तन सुरू आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, असा उद्घोष करणारे नामदेवराय. आणि मोठं गोड त्यांचं कीर्तन चाललं, भगवंताचे गुणानुवाद गातायत. आणि हे सगळं होता होता नामस्मरण सुरू झालं. आणि नामदेवरायांनी त्या जयघोषामध्ये सर्वांना सांगितलं, वर हात करा, टाळी वाजवा. असं म्हटल्यावर सर्वांनी हात वर केले, टाळी वाजवायला सुरुवात केली. गोरोबा काका इतके रमवून गेले होते कीर्तनात, आपल्याला हात नाही याचं त्यांना भानच नाही राहिलं. आणि मग जे होते काय तुटलेले हात, त्याला थोटे म्हणतात, ते वर केले. आणि पुढे काय घडलं त्याचं वर्णन आहे. गोरा थोटे वर करी, हात फुटले वरीच्या वरी, हात फुटले वरच्या वरी, हात फुटले वरच्या वरी. गोरा थोटा वरी, हात फुटले वरच्या वरी, हात फुटले वरच्या वरी, हात फुटले वरच्या वरी. गोरा थोटे वर करी आणि हात फुटले वरीच्या वरी. हातच पुन्हा आले. आणि जे बाळ तुडवलं गेलं होतं ते पांडुरंगाच्या राऊळातून पळत पळत बाहेर आलं. दुःखाचा परिहार झाला. मला असं वाटतं इतका मोठा चमत्कार आपल्या जीवनात नाही घडला तरी चालेल, आपण एवढे थोर भक्त नाही, पण किमान आपल्याला आपलं मन हलकं झालं मंदिरात जाऊन, तरी सुद्धा लाभ झाला असं म्हणता येईल. आणि म्हणून मागीलाचे दुःख लागोने ती अंगा. आणि पुढे म्हणाल भविष्य काळात तर अंतर हे संगा नेदी. पुढे भगवान त्या भक्ताला आपल्या संगतीतून दूर करत नाही, अंतर त्या संगतीत पडू देत नाही. म्हणून अंतर हे संगा नेदी. पुढे विठाला विठ्ठल विठाला 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 चलो 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 हो, एकदा प्रेमानं आपण सुद्धा सर्वजण वर हात करून मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार कुमाई, टाळी वाजवा, भजन करा. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, टाळी वाजवा. भक्ताला त्याची भक्ती फक्त मनापासून पाहिजे, आवडीनं पाहिजे. कारण परमात्मा कोण आहे आणि कसा आहे महाराज म्हणतात, त्याच्या बाबतीत काय वर्णन करणार. तो सर्व विषयानं संपन्न आहे.
शक्ती म्हणाल तर या जगातली सर्व शक्ती त्याच्यापासूनच उगम पावलेली आहे. त्यानं जर ठरवलं तर या जगात तो राईचा पर्वत करू शकतो, पर्वताची राई करशील तरी नोहे काही. राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करी ओ आई मजवरी. शांत बसा, अजून आपल्याला एक 5 मिनिट बाकी आहे. 9 वाजेच्या पुढे अजिबात पुढे जाऊ देणार नाही, आणि तुम्ही जर बडबड केली तर मग 9:30 पर्यंत सोडणार नाही. काय परवडतंय बघा दोन्ही. कोणता सौदा बरा वाटतो? आता 5 मिनिट शांत राहणं बरं वाटतंय का पुढे अर्धा तास लावून धरायचे? तास असं काही करता येणार नाही. आपले रोज अन्नदाते फार मनोभावे अन्नदान करतात, आणि 7 ते 9ची मर्यादा ही असते. 5 मिनिटामध्ये, एक 4-5 मिनिटामध्ये पुढील चरणाचा थोडासा अल्प परिहार देऊन माझ्या अल्पमतीला मी विराम देणार आहे. आणि म्हणून शक्ती म्हणाल तर देव अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते. गीतेमध्ये भगवान म्हणाले माझ्यापासून हे जगत निर्माण झालं. पुढे म्हणतात गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम. त्यानं अनेक ठिकाणी आपल्या शक्तीचा परिचय सुद्धा दिलेला आहे. त्या व्यापकत्वाचा परिचय दिला बळीच्या दारामध्ये, वामन रूपात आलेला, आणि 3 पावलात, एका पावलात पृथ्वी, एका पावलात स्वर्ग संपला. व्यापकही इतका आहे, समर्थही इतका आहे की ज्यानं नुघडता बालपणाची फुली मी या अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरोनी वर्णिली महेंद्र महिमा. समर्थ इतका आहे. गुणवान किती आहे? महाराज म्हणतात अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. एक जुनी गोड चाल आहे. धनी न पुरे गुण गाता, मुख रूप दृष्टी न्याहाळिता. बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग. कांती सावळी सुरंग, कांती सावळी सुरंग. धनी न पुरे, धनी नाम इच्छा. त्याची वर्णन करताना इच्छा अतृप्त राहते. याही पेक्षा आत्ता जे शिव महिम्न आपण पहिला श्लोक म्हणालो त्याच्यात पुष्पादंताचार्य नावाच्या ऋषींनी फार महत्वाचं वर्णन केले. ते म्हणतात आशितगिरी सममशात जलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम, तदपि तव गुणानाम ईश पारम नयाति. पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई, कल्पतरू वृक्षाची लेखणी आणि लिहायला प्रत्यक्ष माता सरस्वती सर्व काळ लिहू लागली. लिखती यदि गृहीत्वा शारदा, आणि तो पुढचा शब्द आणखी घ्यावाच लागतो, सार्वकालम, सर्व काळ सरस्वती लिहित बसली. तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. हे तुझी अपार नाही गुणा, तुझी अपार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा, माझी अल्पमती नारायणा. भवतारका सुजना, एक विज्ञापना बायाबाजी, बायाबाजी कायम जाणावे म्यादिने, काय जाणावे म्यादिने. काय जाणावे म्यादिने, काय जाणावे म्यादिने. केवढं गोड वर्णन केलंय महाराजांनी इथे. तुझी अपार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा. आणि म्हणून देवा हे तुझे गुण आहे ना, तू गुण समुद्र आहेस, किती वर्णन करणार. म्हणून गुणाच्या बाबतीतही तो सर्वश्रेष्ठ. शक्ती, सामर्थ्य, त्याचबरोबर सौंदर्य म्हणाल तर जो हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सगळं.
आमचे गुरु महाराज म्हणायचे, जगातलं सर्व सौंदर्य एकत्र केलं तरी भगवंताच्या नखाची सर येणार नाही, असं वाक्य ते नेहमी म्हणाय. काय सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकेळ फाकती प्रभा. आणि म्हणून या अभंगामध्ये महाराज शेवटी म्हणतात, देवा तू सर्व विषयामध्ये संपन्न आहे आणि तुला जाणणारे, तुझं प्रतिपादन करणारे श्रुती शास्त्र हे ग्रंथ आहेत. अभंगाचं शेवटचं, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, म्हणे सर्व विषय हा, तुका म्हणे सर्व विषय हा तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, संपन्न म्हणे सर्व विषय हा संपन्न, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न. जाणते महिमान श्रुती आयशे, जाणते महिमान श्रुती आयशे, मागेलाचे दुःख लागून दे अंगा, मागेलाचे दुःख लागून दे अंगा. मागेलाचे दुःख लागून दे संगाने दी पुढे पुढे आंतर हे संगा नेदी पुढे आंतर हे संगा नेदी पुढे, नेदी पुढे आंतर हे संगा नेदी पुढे, आंतर हे संगा संगा नेदी पुढे, अंतर हे संगम लेदी पुढे, अंतर हे संगारेदी पुढे, अंतर हे मागेलाचे दुःख लागून दे, मागेलाचे दुःख लागून दे. ईश्वर माऊले ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली झालेली सेवा भगवत चरणी अधिष्ठान दैवत या भूमीचं पुरातन असलेले दैवत भगवान भैरवनाथांच्या चरणी ही सेवा समर्पित करूया. भैरवनाथांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं संपन्न होणारा हा उत्सव
आणि त्यानिमित्तानं गावातील लहान थोर आबालवृद्ध सर्वजण एकत्र येऊन मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं आपण ही सेवा करताय. भगवंताचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहो. सर्वांचं जीवन सुखी समृद्ध आनंदमय भक्तिमय यशस्वी होवो एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. ज्यांनी गोड साथसंगत या ठिकाणी केली ते माझे सर्व गुरुबंधू आदरणीय महाराज मंडळी गुणीजन सगळे आपले वडीलधारे टाळकरी आपले बालगोपाळ सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपणही जे 2 शब्द मोडके तोडके सांगण्याचा प्रयास केला मोठ्या आवडीनं त्याचं श्रवण केलं त्यात जे योग्य आहे ती निश्चित संत महात्म्यांचं आहे आणि म्हणून आपलेही धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो.